तर त्या दादांनी खूप सुंदर अशी माहिती सांगितली प्रतापगडाची आणि हीच ती मागे कबर आहे ती जी शिवाजी महाराजांनी नंतर जाऊन बांधलेली होती आणि ही ती गुफा आहे. सो ही माहिती इतकी सुंदर पद्धतीने दादाने सांगितली आणि आता आपण जातो आहे वरती चढतो ते अजून माहिती सांगेल. सो आपण त्यासोबतच राहूया. पर्यंत 95 पायऱ्या आला आणि हा किल्ल्याचा दरवाजा तोडण्याकरता हत्तीची गरज असायची. हत्ती एवढ्या उंचावर चढू शकत नाही, तर हा मार्ग इकडे उंचावरचा बनवलाय. हा मार्ग इथे छोटा ठेवलाय कारण शत्रूची भली मोठी फौज या छोट्या मार्गानं आत घुसू शकत नाही. याला दिलेलं नागमोडी वळण आहे. जर मोठा ओंडकार घेतला, पळत येऊन गेटवर हल्ला केला, तर त्या ओंडकाराचा स्पीड इकडे नागमोडी वळणात कमी होतं. या किल्ल्याच्या भिंतीवर बघा छोटे छोटे छिद्र आहेत. त्या काळात जे सैनिक भिंतीनं वर चढायचा प्रयत्न करतील यांच्या अंगावर गरम तेल उखळतं पाणी सोडलं जातं, म्हणून गडाच्या भिंतीवर हे छोटे छोटे छिद्र केलेत. तुम्हाला इथून तोफेचा मारा बघायला मिळेल. थोडं सगळे इकडे या बाजूला या इलेक्ट्रिक लाईनच्या सेंटरमध्ये मोठा विंडो बघा, तो मोठा होल दिसतोय ना, तर त्या विंडो मध्ये तोफ लावायचे आणि सरळ शत्रूच्या पाठीवर हल्ला करतात. याला गोरिलावर बोलतात. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर म्हणजे गनिमी कावाने लढा. राजांचा एकच मावळा शत्रूच्या 100-150 जणांना मारतो. हाच तर शिवछत्रपतींचा गनिमी कावा आहे. आज हा महाराजांचा गनिमी कावा खूप साऱ्या देशांमध्ये तिथल्या आर्मीला शिकवतात. त्यात देश आहेत 120. आज ही 19 फेब्रुवारीची शिवजयंती खूप साऱ्या देशांमध्ये आज साजरा होते. म्हणजे 120 देशांमध्ये अजून सुद्धा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा तिथल्या आर्मीला शिकवतात. त्यातला एक देश व्हिएतनाम, ज्यानं 27 वेळा अमेरिकेवर विजय मिळवलाय. या व्हिएतनामला विचारलं गेलं होतं कुठली टेक्निक वापरता. व्हिएतनामच्या राष्ट्रपतीचं उत्तर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा. व्हिएतनामचा राष्ट्रपती आपल्या देशात फिरायला आला. पहिला उतरला दिल्लीत. कुठं फिरायचंय? या भारतात. तो म्हणला फक्त जायचंय महाराष्ट्रात. महाराष्ट्रातला एकच किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचं नाव आहे रायगड. का रायगड? शिवछत्रपतींची समाधी त्या किल्ल्यावर आहे. आपल्यात एक म्हण आहे बघा, हिंदू धर्मात जन्माला यावं आणि शिवतीर्थ रायगडला जावं. गेला रायगडावर, राजांच्या समाधीचं दर्शन तर घेतलं, पण तिथली माती कपाळाला लावली. आपली लोक त्याला हसत होती, काय वेडा माणूस ते माती कपाळाला लावतो. तो काय म्हणला माहितीये? या मातीची किंमत तुम्हाला कळणार नाही. म्हणूनच म्हणतो आयुष्य छान आहे, खूपच लहान आहे आणि या शिवछत्रपतींच्या मातृभूमीत जन्मलो, त्याचा आज आम्हाला अभिमान आहे. चला, पुस्तकाचा फोटो येतो. हा बुरुज. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. बघतोस काय मुजराकर अशा पिक्चरच्या शूटिंग तिथे झालेत. नुसतं पिक्चरच्या शूटिंग तर जाऊ द्या, पण आपलं 4थीचं इतिहासाचं पुस्तक, त्या पुस्तकात फोटो यायचा ना, तर याच बुरुजाला पाहिल्यानंतर आपल्याला गड किल्ल्यांची ओळख व्हायची. हा बुरुज आहे, याचं पहिलं नाव ध्वज बुरुज आहे की ध्वज लावलाय. याला टेहळी बुरुज सुद्धा म्हणतात. कुठून जरी शत्रू आला टेहळी करा. आणि तुम्हाला मी खाली बोललो, राजांनी अफजल खानाचं पोट फाडलं. खान किती उंचीचा होता? 7.5 फुटाचा. या अफजल खानास उचलण्याकरता 12 भुई लागायची. ज्यावेळेला राजांनी अफजल खानचं पोट फाडलं तर खान मेला नव्हता. 12 भुयांचा मेना उचलून घेऊन पळत होते. ते पाहिलं कुणी? संभाजी कावजी कोंडाळकरांनी. एकाच तलवारीच्या घावात 12 भुयांचे पाय तोडले. मेनातला खान खाली ढासळला. खानाचं डोकं कापलं आणि भाल्यात लटकून बुरुजावर एक दिवस अफजल खानचं डोकं लटकवण्यात आलं. तिथून त्या अफजल खानचं डोकं नाचवत राजगडला नेलं. राजगडाच्या बाल्य किल्ल्याच्या कोनेड्यात अफजल खान डोक्याची कबर बनली. त्याचा धड इकडे, डोकं राजगडला आहे. आणि म्हणून म्हटलं गेलं, प्रतापगडचा प्रताप मिरवितो राजगडाचा बाल्य किल्ला. प्रश्न पडला असेल, अफजल खानला मारला, डोकं राजगडला का नेलं? जिजामातांनी अफजल खान वधाच्या आधी सांगितलं होतं, जोवर खानाला मारत नाही ना तोवर आम्हाला तोंड दाखवू नका. का म्हणाले अशा? त्या काळात 3 संभाजी होऊन गेले, काका, मुलगा, भाऊ. काका संभाजींना लखोजी जाधवानी मारलं. भाऊ संभाजीला कनकगिरी बॅटलमध्ये अफजल खानानं मारलं आणि मुलगा संभाजी औरंगजेबानं मारलं. आणि या भाऊ संभाजीचा बदला घ्यायचा होता. कानाला मारला याचा पुरावा त्याचं डोकं नाचवत राजगडला नेलं. डोक्याची कबर तिकडं, धडाची इकडं. म्हणून म्हटलं गेलं, प्रतापगडचा प्रताप मिरवितो राजगडाचा बाल्य किल्ला. इथे एक मिक्सर आहे. यात काळा गुळ, चुना, वाळू, तुरटी, कात्या, उडदाची डाळ हे सगळं मिक्सिंग पदार्थ करून जुन्याच पद्धतीनं प्रतापगडाचं बांधकाम करतायत. पूर्वी जाती होती, आता हल्ली इलेक्ट्रॉनिक मिक्सर आहेत. आज इकडे कोपऱ्यातला मार्ग पाहायला मिळतोय. या मार्गाला राजमार्ग म्हणतात. राजमार्ग म्हणजे पालखी दरवाजा. जुन्या पायऱ्या होत्या वर जायला.
नगरखाना वरती बनवला आणि हा मार्ग बंद झाला. त्या बाजूला एक कोपऱ्यात एक छोटीशी चोरवाट सुद्धा आहे. हा प्रतापगड बांधला ना, किती वर्षात बांधला मागाशी सांगितलं? 2 वर्ष 1 दिवस. गडाला 8 चोरवाट आहेत, त्यातली एक चोरवाट इथे आहे. या किल्ल्यावर जर शत्रू एखाद्या वेळेला आला तर राजांचे मावळे काय करायचे? चोरवाटा म्हणलं की पळून जायचा मार्ग. आज सुद्धा मनामध्ये लगेच प्रश्न असे गुलमळ मारतात, चोरवाट म्हणलं की कुठंतरी पळून जायचा मार्ग असेल. हे पळून जायचे मार्ग नाहीयेत. या चोरवाटा जंगल परिसरात ओपन होतात. राजांचे मावळे जंगलात जायचे, लपून बसायचे झाडी झुडपाव. गडाला वेढा देणाऱ्या शत्रूवर खालून हल्ला करा आणि परत वरतून हल्ला करा. कारण लढायचंय तर गनिमी काढणं. कारण राजांच्या मावळ्यानं मराठीत म्हणतात मराठा, मोडेन पण वाकणार नाही आणि मरेन पण हटणार नाही. आणि मोगलांची राजांच्या मावळ्यांबद्दल असलेली व्याख्या काय होती? हाक काय होती? ए तो मरहट्टे है, मरेंगे लेकिन हटेंगे नाही. चला. दादांनी सांगितलेली ती चोरवाट इथे आहे खाली त्या साईडला, आणि आपलं परफेक्ट मागे तो बुरुज आहे. मधोमध उंच टावर आहे ना तिकडे, हा विल्सन पॉइंट आहे, सनराईज साठी फेमस येतो. हा ब्लॅक पॉइंट पुढे आला, एलिफंट हेड आहे, एल्फिस्टन आणि आर्थर कोपऱ्यात आहे. ज्या घनदाट जंगल आहे हे जावळीचं आहे. जावळीचा इतिहास तुम्हाला मागाशी सांगितला होता की जावळीत चंद्रराव मोरे राज्य करत होते. महाराजांनी त्यांच्याकडून जावळीचा परिसर घेतला आणि 56 ते 58ला गड बांधला. 59ला अफजल खानास मारून महाराजांना विजय मिळाला आणि या विजयाला मराठीत प्रताप म्हटलं म्हणून किल्ल्याचं नाव प्रतापगड ठेवलं. हा जावळीतल्या ढोरप्याच्या डोंगरावर किल्ला उभा केलाय. 1656 ते 58ला जावळीतल्या ढोरप्याच्या डोंगरावर गड उभा राहिला. परंतु 59ला अफजल खानला मारून विजय मिळाला. विजयास मराठीत प्रताप म्हटलं म्हणून किल्ल्याचं नाव काय ठेवलं? प्रतापगड. हा गड एकच आहे, नावं 5 आहेत. याला ढोरप्या डोंगर ओळख आहे. जावळीचा किल्ला, वनदुर्ग, प्रतापगड आणि रान आडवा गौंड. किल्ला 1, नावं 5. मिर्झाराजे जयसिंगावर झालेला तह, या तहात राजांनी काही त्यांना गड किल्ले दिले. या गड किल्ल्यांची लिस्ट होती 23 किल्ले नाही दिले महाराजांनी. देताना गड किती दिले? 12-13. नावं लिहिली 23. एकाच किल्ल्याला नावं 4 ते 5. म्हणजे देणारा पण खुश आणि घेणारा पण खुश. या डोंगराची लँडस्लाइड बघा इथं. इथून 1000-2000 झाडं वाहून गेलेली. 22 जुलैला झालेला पाऊस, म्हणजे 22 जुलै 2021 आत्ताचं महाड चिपळून पाण्यात गेलं त्यावेळेला. म्हणजे त्यावेळेला जो पाऊस झाला ना त्यावेळेला हे लँडस्लाइड झालं होतं. 6 महिने प्रतापगड किल्ला पूर्णपणे बंद होता. म्हणजे खाली जाऊ शकत नाही, वर येऊ शकत नाही, एवढे लँडस्लाइड झाले होते. तुम्हाला माहिती आहे, कोकणातलेच आहेत तुम्ही, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पण किती नुकसान झालं. तर ह्या परिसरात पडणारा पाऊस हा 350 इंच पडतोय. खूप सारा पाऊस या परिसरात पडला. अक्षरशः ढगफुटी पाऊस पडला आणि या ढगफुटी पावसानं पूर्ण सह्याद्रीला रडवलं. ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी हा सह्याद्रीत उभा केलेला प्रतापगड, तर हा ढोरप्या डोंगर होता. मग ढोरप्या डोंगर ज्यावेळेला ढोरप्याच्या डोंगरावर किल्ला बांधत असताना त्यावेळेला जावळी जिंकली, त्यावेळेला रायरी ताब्यात आला. रायरी म्हणजे कुठला गड माहितीये का? रायगड. आणि या रायगडाचे त्यावेळेला आर्किटेक्ट होते हिरू जिंदुलकर. रायगडच्या पूर्वेला, महाबळेश्वरच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या घाटात आणि जावळीच्या ओटात हे उंच शिखर आकाशी झेपावत उभं होतं. या सह्याद्रीच्या गरुडानं तीक्ष्ण नजरेनं त्याला हेरलं, तटबंदीचं मुकुट चढवलं आणि नाव दिलं किल्ले प्रतापगड. दादा जितकी पण माहिती देतोय ती माहिती कदाचित मी दुसऱ्या पार्टमध्ये देतोय. पहिला पार्ट मी फक्त ट्रॅव्हलिंगचं ठेवणार आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये सर्व माहिती, आणि तिसरा पार्ट कदाचित मी बनवेल कारण की दुसरा पार्ट खूप मोठा होणार आहे. कारण की पूर्ण गडाची माहिती, तिथलं आर्किटेक्चर वगैरे सर्व दादा सांगतोय आणि खूप छान पद्धतीने सांगतोय. सो कालपर्यंत काळा खडक होता, खोदला, दगडी काढल्या, दगडांच्या भिंती बनवल्या. ते लोक खोदत गेले आणि खड्डे झाले. याच खड्ड्यांमध्ये झरे लागले. दगड आणि पाणी, राजांना निसर्गानं दिलेली साथ होती. हा किल्ला किती वर्षात बांधला? 2 वर्षात. मावळ्यांनी केलेलं काम जिद्दी नव्हतं आणि देवीचा आशीर्वाद होता, ते म्हणजे कुठल्याही कामासाठी यश मिळालं. आज विचार करा, तुम्ही ग्राउंड लेवलला विहीर खोदायला गेलो तर पाणी लागत नाही, पण समुद्र सपाटीपासून 3543 फूट उंच डोंगरात पाणी लागलं. ही राजांना निसर्गानं दिलेली साथ होती. तुम्ही आता शहरात राहता, तुम्हाला माहिती आहे यंदा फ्लॅट बुक केला तर 5 वर्ष लागतात बिल्डिंग तयार व्हायला. तिचं आयुष्य किती? 30-40 वर्ष. हा गड किती वर्षात बांधला? 2 वर्ष 1 दिवसात. गडाला वर्ष झाले 360. आज सुद्धा या गडाच्या भिंती ऊन, वारा, पाऊस झेलत उभ्या आहेत. उभा असलेला किल्ला आज उभा राहून काय बोलतो? उभा राहीन, सांगेन गाता तुमच्या पराक्रमाची आणि आठवणच सदा करून देईन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात चढला. ते 250 म्हणजे अर्धा गड सर झाला चढण्यामध्ये, लंड्यात नाही. अजून आपल्याला अर्धा गड सर करायचा आहे, म्हणजे 250 पायऱ्या चढलो, अजून 200 पायऱ्या बाकी आहेत. या खालच्या पायऱ्या बघा आपल्या वेळेच्या दरवर्षी रिन्यूड होतात, आणि या सुमारे 360 वर्षापूर्वीच्या पायऱ्या म्हणजे महाराजांच्या काळातल्या पायऱ्या जशाच्या तशाच आहेत. आता खरं मंदिरामध्ये एंट्री इथून होती, काम चालू असताना एंट्री बंद आहे, मागच्या बाजूने एंट्री ओपन आहे. ही तुळजाभवानीचं मंदिर आपल्याला इकडे बघायचं आहे. पण इथून अफजल खानाची कबर बघा, वर टोक असलेला बंगला, त्याच्यात उजव्या बाजूला कोयना नदी दिसते. चमकली का कोयना? त्याच कोयनेच्या काठावर खानाची 12,000 फौज होती. या समोरच्या बुर्जावरून त्याला तोफेची गर्जना करायची होती आणि या नगारखान्यातून नगारे वाजवायचे होते. 9 नोव्हेंबरच्या रात्री गडावर मिटिंग झाली. मावळ्यांमध्ये संदेश पोचला, राजे खानाला मारून गडावर सुखरूप पोचतील, 5 तोफांची गर्जना होणार आहे, आणि नाही पोचले तर 1 तोफ वाजणार आहे. तो पुढवणारा जातीनं मुसलमान होता. राजांना म्हणाला, या राजे नाही तर येऊ नका, 5 तोफांचेच आवाज करेन. असं का म्हणाला? या 5 तोफा वाजल्या नाही तर झाडी झुडपात लपलेले मावळे युद्ध सोडून पळून जातील. मी 5 तोफांचीच गर्जना करेन. आणि या 5 तोफा इथून वाजल्या. तोफा नगाऱ्यांची आतिषबाजी चालू झाली. नगरखान्यातून नगारे वाजवते आणि खान त्या शामियानामध्ये चलबिचल होत होता. महाराजांना विचारलं, तोफा नगारे का वाजवताय? महाराजांचं उत्तर होतं, तुझ्या स्वागतासाठी तोफा नगाऱ्यांची आतिषबाजी चालू आहे. पण ज्या कोयनेच्या काठावर युद्ध चालू होतं याचा आवाज या खानापर्यंत पोहोचला नाही पाहिजे म्हणून तोफा नगारे वाजत होते. खानाला कळलंच नाही, यांनी आपलंच. ज्या प्रतापगडाचं बांधकाम शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी केलं, हा किल्ला का बांधला तर आई तुळजाभवानीनं स्वप्नामध्ये येऊन सांगितलेलं, जावळी प्रांतातल्या ढोरप्या नावाच्या डोंगरावर तू माझी स्थापना कर, म्हणून देवीच्या स्थापनेसाठी महाराजांनी गड बांधला. किती वर्षात गड बांधला? 2 वर्षात. पण देवीची स्थापना कधी केली? अफजल खानाच्या वधानंतर 1661ला. देवीच्या मूर्तीचा शिळा इथला नसून त्यांनी नेपाळमधल्या गंडकी नावाच्या नदीतून शाळीग्राम दगड आणलाय. मूर्ती राजगडावर घडवली, अष्टभुजा 8 हाताची मूर्ती घडवून 1661 मध्ये देवीची स्थापना या ठिकाणी झाली आहे. देवीच्या पायाजवळ एक स्फटिकाचं शिवलिंग आहे. दिसायला काचेसारखं दिसतं, काचेचं नसून स्फटिकाचं आहे. महाराज कुठे जाताना हे शिवलिंग बरोबर ठेवायचे. ज्या वेळेला राजांचा देहांत झाला, शिवलिंग राजगडावर होतं, संभाजी राजांनी इथं आणलं. त्यामुळे देवीची बरोबर त्या शिवलिंगाची नित्यनेमानं पूजा झाली पाहिजे. हे शिवलिंग आज बघा, आज आपलं तुमचं आमचं भाग्य समजा. ज्या शिवलिंगाची राजांनी नित्यनेमानं पूजा केली, ज्या शिवलिंगाला राजांनी स्पर्श केलाय, ते शिवलिंग आज मंदिरात बघायला मिळणार आहे. आतमध्ये असलेली एक तलवार आहे, शिवाजी महाराजांचे सरसेनापती कान्होजी हंबीरराव मोहित्यांची आहे. पहिले सरसेनापती होते मानखोजी दस्तोंडे, दुसरे होते नेताजी पालकर, और तिसरे होते प्रतापराव गुजर, आणि ज्यांची तलवार आत आहे यांचं नाव आहे कान्होजी हंबीरराव मोहिते. पराक्रमी गाजवला. अफजल खान युद्धात 12,000 फौजेपैकी 600 जणांना मारणारं व्यक्तिमत्व म्हणजे हंबीरराव. खंबीर तोच हंबीर. याच हंबीररावांनी 600 जण कापली. अफजल खानानं शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला मारण्याकरता आणली होती किती लोक? 3. म्हणजे अफजल खानानं आणलेली 12,000 फौज. पण त्याला कुठं माहित होतं, राजांचा एक मावळा 600 जण कापू शकत होता. ते 100 लोक मारली की तलवारीवर एक छोटा स्पॉट करायचा आणि 600 जण मारले म्हणून 6 स्पॉट केलेली सरनोबत हंबीररावांची तलवार आज तुम्हाला मंदिरात बघायला मिळणार आहे. इथं त्या काळातली जुनी काही वेपन्स आहेत. 1 नंबर आहे हँड तोफ आहे, हॉकी स्टिक्स, दगड तोडायची पहार आहे, आणि बाकी छोट्या तोफा आहेत. तुम्हाला मावळे होते ना, खांद्यावर घेऊन भिंतीवरून फिरायचे. आपले आधुनिक मावळे तोफा उचलतात, उचलल्या जात नाहीत, कारण वडापाव, बर्गर, पिझ्झा खाऊन उचलणं, काम करणं आत्ताच्या काळात अवघड आहे. चला चप्पल बूट काढा, दर्शन करून. दक्षिणमुखी हनुमान आहे. मूर्ती खूपच जुनी आहे, बाहेरचं मंदिर नवीन आहे. इथून पुढे किल्ला हा बाल्य किल्ला चालवतो. किल्ल्यातला किल्ला, गडाला डबल तटबंदी असलेला बाल्य किल्ला. आणि या बाल्य किल्ल्याची एंट्री कशी आहे पहा. या 2 भिंती आहेत, लांबून बघितल्या तर जॉईंट वाटतात, आणि जर कधी शत्रूने हल्ला चढवला तर त्या भिंतीवर होतो आणि आतला गेट सेफ राहतो. या भिंतीला लावलेले एवढे मोठे दगड आहेत, म्हणजे त्या मावळ्यांच्या मनगडात ताकद होती की त्यांनी एवढे मोठे दगड उचलून आणून भिंतीला लावलेत. आज विचार करा, आपल्याला काय करावं लागतंय? किल्ला फिरायला स्वतःचं वजन ढकलत न्यावं लागतंय. आपण 450 पायऱ्या चढलोय, अजून 450 पायऱ्या बाकी आहेत, त्या म्हणजे उतरायच्या. इकडं स्वयंभू केदारेश्वराचं मंदिर आहे, जे खाली आपण भवानी मातेचं मंदिर पाहिलं, महाराज इथं बांधत होते आणि खोदकाम करत असताना त्यांना पिंड मिळाली. शंकराचं मंदिर इकडे बांधलं, भवानी मातेचं खाली. या सदरेवर 8 लोकांचा दरबार व्हायचा, दिवाणे खास. दिवाणे आम रायगडला. एखाद्या मावळ्याला सैन्यात भरती करायचं असेल, देवासमोर आणा, शपथविधी घ्या आणि भरती करा. जर कोण गद्दार झाला, शिक्षा एक आहे, कड्यावरून लोटून द्या. राजांच्या काळात एक गद्दार होता, नाव होतं खंडोजी खोपडे देशमुख. त्याला 1660ला या सदरेवर पकडून आणलं.
दरबारातले काही मावळे बोलले की राजे यांनी गड बांधायला आपल्याला खूप मदत केली आहे, आणि काही बोलले गद्दारी केली म्हणजे गद्दारीची शिक्षा द्या. तर खंडोजी खोपडे देशमुखाला या ठिकाणी शिक्षा दिली की त्याचा डावा पाय उजवा हात तोडला जावा. डावा पाय का, तर त्याला घोड्यावर चढता येऊ नये म्हणून, आणि उजव्या हातात परत कधी या स्वराज्यावर तलवार उचलू नये म्हणून खंडोजी खोपडे देशमुखाचा डावा पाय उजवा तोडला, तो या सदरेवर. आता कडेलोट वगैरे आपण दिसतंय ना, याच्या डाव्या बाजूला उंच डोंगर बघा, तो रायगड इथून 65 किलोमीटर अंतरावरचा किल्ला दिसला का. समोर नजर असू द्या, तिकडं समोर इकडं हे झाड दिसतंय बघा, इकडं या भिंतीच्या इथं ही जी भिंत आहे ना त्याच्या डाव्या साईडला बघा डोंगर. 65 किलोमीटर रायगड आहे बघा. आता किल्ल्याच्या 3 नंबरच्या टेहळी बुरुजवर उभे, समोरचा ध्वज बुरुज आहे, भवानी बुरुज आहे, आणि हा 3 नंबरचा केदारेश्वर बुरुज आहे. जर कधी शत्रूनं मोठा गड जिंकला आणि बाल्ले किल्ल्याकडे आला तर आपले बावळे या इथं चोरवाटेचा वापर करायचे. ते चोरवाटेतून मोठ्या किल्ल्यात जात असत, गडाच्या मुख्य द्वाराला बंद करा आणि परत शत्रूवर हल्ला करा. इथं ही चोरवाट इथं भिंतीच्या बाहेर पडते, कारण आपल्या मावळ्यांनी पळून जायचा प्रयत्न केला, दरीत कोसळून मरण्यापेक्षा लढून मारा म्हणून चोरवाट या भिंतीच्या बाहेर काढली आहे. तुम्ही हात बाहेर काढलात तर रायगड जिल्हा, ज्या जिल्ह्यात उभे तो सातारा. आता तुम्हाला काय झालंय, जिथपर्यंत नजर पोहोचत नाही तिथपर्यंत डोंगर दिसतात, आणि त्या साईडला एकदम लास्टला दिसतंय त्या लालसर झालेलं दिसतंय ना, आता तिथून पुढे समुद्र चालू आहे. म्हणजे डोंगर तिथं सह्याद्री संपून जाते. या बाजूला आता कडेलोट बघायला जाणार आहे, तो पुढचा सर्वात गडावरचा सर्वात उंचावरचा पॉईंट तो पुढे आपल्याला बघायचा आहे. या कड्यावर रचलेल्या भिंती बघा, 360 वर्षापूर्वी. किती वर्षात गड बांधला? 2 वर्षात. कुठल्या पद्धतीनं कड्यावर रचलेल्या भिंती बघा, 360 वर्ष झालेत गडाला, आणि आज सुद्धा या कड्यावर जशाच्या तशाच उभ्या आहेत. उभा असलेला या किल्ल्याच्या भिंती बघा कशा पद्धतीने उभ्या आहेत. म्हणून काय म्हणतो, इथे तोरणा बांधी तोरण आपल्या स्वातंत्र्याचे, प्रतापगडचे कडे कडे हे जाती शिवरायांचे. बघा जरा रायगड जिल्हा बघून घ्या, तुम्हाला आता इथून सगळा परिसर बघायला मिळतोय कोकणाचा. कारण आज सह्याद्रीतला हा परिसर आज क्लिअर आहे, नाहीतर धुकं एवढं असतं की समोरचे डोंगर काही दिसत नाही. क्लायमेट क्लिअर असल्यामुळे सगळे डोंगर बघायला मिळतात. तर या बाजूला ही कडेलोटाची जागा आहे. राजांच्या काळात चोरी गद्दार फितूर झाले तर यांचे हातपाय बांधायचे, पोत्यात भरायचं आणि 1800 फूटच्या खोल दरीत इथून ढकलून द्यायचे. महाराजांच्या काळात गद्दार एवढे होते, म्हणजे गद्दार झाले त्यांना सगळ्यांना शिक्षा दिल्या का नाही, काहींना सोडून दिलं, पण गद्दार कमीच होते. कारण आत्ताचा विचार केला तर आपल्या काळातले गद्दार एवढे झालेत की फेकलं तर ही कडेलोटाची जागा सुद्धा कमी पडेल, भरून जाईल पूर्णपणे. इथून या बाजूला जर हात बाहेर काढला तर तुम्हाला काय सांगितलं, रायगड जिल्हा. ती समोरची नदी दिसते ती कुठली माहितीये? सावित्री. महाबळेश्वरला ज्या 5 नद्या उगम झालेत, कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री, ही सावित्री कोकणात उतरली गेली आहे. तो आपला हा लास्ट पॉइंट आहे. इथंच राजवाडा, अन्नधान्याची कोठारं, दारुगोळ्याची कोठारं या परिसरात होती, आणि ब्रिटिशांनी सगळी उद्ध्वस्त केली. इथं महाराजांची काहीतरी आठवण राहावी म्हणून अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला. हा 4.5 टन वजनाचा पुतळा आहे. याचे वेगवेगळे 17 भाग केले आणि जॉईन केलाय. हा घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट हाईट आहे, आणि खालच्या चौतऱ्यापासून 36 फूट आहे. इथं राजांच्या घोड्याचा एक पायवर आहे, कारण महाराज वयाच्या 50 वर्षी आजारपणानं वारले, त्यामुळे घोड्याचा एक पाय वर केलाय. ज्या राजाच्या घोड्याचे 2 पाय वर असतील तो राजा युद्धात वारला आणि 4 पाय खाली असतील, रिटायर्ड लाईफ एक्सपायर्ड. महाराज जगलेत किती वर्ष? 50 वर्ष. 1630 ते 1680. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी पहिला गड जिंकला, तो तोरणा होता. स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या 12व्या वर्षी, आणि या 50 मधली 16 जर मायनस केली उरतील फक्त 34. मग 34 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी एवढं गाजवलं तिथं आज आपली विचारशैली पोचत नाही. म्हणून काय म्हणतो, वाऱ्याला वेग नव्हता तर वाऱ्यापेक्षा राजांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढायचा शिवछत्रपतींचा इरादाच नेक होता, आणि जिजाऊंचा लेख शिवछत्रपती हा लाखात नाही जगात एक होता. कारण राजे तुम्ही जन्मलात ना, म्हणून आज खरं बघायला मिळाले आम्हाला मंदिरांवरचे कळस. राजे तुम्ही जन्मलात म्हणून बघायला मिळतात मंदिरांवरचे कळस,
आणि महाराज तुम्ही नसतात तर नसत्या आमच्या आया बहिणींच्या दारात तुळस. खूपच कमी वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी एवढं गाजवलंय. कुठल्याच गडावर मोठे पॅलेस राजवाडे बांधले नाहीत. ज्याप्रमाणे त्या राजस्थान जयपूर ठिकाणी फिरणारी लोक आज आपले गड किल्ले फिरल्यानंतर काय विचारतात, किल्ला कुठे? किल्ला म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठा पॅलेस. जर मोठा पॅलेस राजवाडा महाराजांनी बांधला असता तर आपण आपल्या जाती धर्मात राहिलो नसतो. स्वतःचा विचार न करता जनतेचा विचार करणारा राजा, म्हणून राजांची ओळख जाणता राजा आहे. कवी भूषणांचं वाक्य होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती. म्हणजे शिवाजी महाराज नसते तर आज आम्ही सगळेच मुसलमान म्हणलो असतो. स्वतःचा विचार न करता जनतेचा विचार करणारा राजा, म्हणून राजांची ओळख जाणता राजा आहे. कुठल्याच गडावर मोठे पॅलेस राजवाडे नाहीत तरीही लोकांचे प्रश्न थांबत नाहीत. जर गड किल्ल्यांवर मोठे पॅलेस राजवाडे नाहीत मग तुमच्यासाठी अवशेष काय बाकी आहेत? पण त्याच्यावरती उत्तर एकच असतं, या प्रतापगडावरील खडे पसरले शिवरायांच्या पायी. या प्रतापगडावरील खडे पसरले शिवरायांच्या पायी. हिरे माणिक मोती आम्हाला हेच आहेत, दुसरी दौलत नाही. शिवाजी महाराजांचं कारकीर्द खूपच कमी वर्षाचं आहे. 50 वर्षच शिवाजी महाराज जगलेत. आणि तुम्ही आता पाहताय तो अश्वरूढ पुतळा जो पंचधातूमध्ये बनवलाय आणि 5 धातू असल्यामुळं आतापर्यंत तुम्ही पाहिलेले चौकातले पुतळे कसे, त्या ठिकाणी खूप सारे पक्षी बसतात, कावळे बसतात, पण इथं कुठलाही पक्षी बसत नाही या पुतळ्यावर. वैशिष्ट्य हा आहे कारण हा 5 धातूमध्ये बनवलेला पुतळा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.